रुरल इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं महात्मा गांधीजी म्हणायचे. भारताची अर्थव्यवस्था ही मेनली ॲग्रिकल्चर सेक्टरवर डिपेंड आहे. याच ॲग्रिकल्चर सेक्टरच्या आधारे आपल्याला बँक भरतीमध्ये अधिकारी जर बनायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला IBPS SO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या नोटिफिकेशनच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्यामध्ये वर्ष 2022 पासून ते 25 पर्यंतच्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या समोर येणार आहेत आणि खूप इम्पॉर्टंट माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणलेली आहे. तर सगळ्या ॲग्रिकॉसने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जेही विद्यार्थी वर्ष 2026 मध्ये ॲग्रोस्टार म्हणजेच ॲग्रिकल्चरमध्ये फील्ड ऑफिसरचा जॉब बघतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इम्पॉर्टंट माहिती कोणती कोणती बघायची आहे. तर IBPS AFO ची नोटिफिकेशन ही जून महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. जून 2026 मध्ये ही एक्सपेक्टेड नोटिफिकेशन असणार आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बेसिक पासून जर बघायचं झालं तर IBPS AFO म्हणजे काय, तर भारताचा हा मोस्ट प्रेस्टिजियस ॲग्रिकल्चर जॉब आहे. ज्यामध्ये आपल्याला AFO मीन्स ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही भारतातली सर्वात प्रतिष्ठित ॲग्रिकल्चर बँकिंग ऑफिसर जॉब पैकी एक आहे. ज्याला आपण स्पेशलिस्ट ऑफिसरचा जॉब म्हणतो. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड स्टुडंटसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून IBPS दरवर्षीच घेऊन येते. गव्हर्नमेंट बँकिंग जॉब आहे. हाय सॅलरी अँड पर्क्स आहेत. रुरल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी काम करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला या माध्यमातून भेटते आणि करिअरची चांगली ग्रोथ या फील्डमध्ये किंवा या जॉबमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. पुढे येत असताना आपल्याला व्हाय IBPS AFO इज ट्रेंडिंग इन 2026 2026 मध्ये ॲग्रिकल्चर AFOचा जॉब का बरं ट्रेंडिंगमध्ये आहे, तर लक्षात घ्या ॲग्रिकल्चर प्लस बँकिंग कॉम्बिनेशन. बँक मध्ये आपल्याला हा जॉब करायचा आहे. बँक अधिकारी म्हणून हा जॉब करायचा आहे. गव्हर्नमेंट ऑफिसरचा आपल्याला एक स्टेटस मिळणार आहे. रिस्पेक्ट सॅलरी आणि जॉब मधली जी स्टॅबिलिटी आहे, ग्रोथ आहे, ती या माध्यमातून आपल्याला ॲग्रिकल्चर AFO मिळवून देणार आहे. फास्ट प्रमोशन्स आहेत. रुरल डेव्हलपमेंटचा रोल तुमचा असणार आहे. सेक्युअर फ्युचर विथ बँकिंग करिअर. आपलं फ्युचर जे आहे ॲज अ ऑफिसर, ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर यामध्ये आपण म्हणूया की बँक एक्झाम झाल्यानंतर ते सेक्युअर होणार आहे. एक्सपेक्टेड IBPS AFO 2026चं नोटिफिकेशन हे कधी येणार आहे, तर जून महिन्यामध्ये कधीही हे नोटिफिकेशन आपल्या पुढे येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपलं पहिलं पाऊल हे आत्तापासून जर या परीक्षेच्या या अधिकारी पदाच्या दृष्टीनं पडलं तर मग आपल्याला इझिली हे टार्गेट कंप्लीट करता येईल. याची प्रिलिम्स एक्झाम जी असेल ती 29 ऑगस्ट 2026ला शेड्यूल आहे. जसं की IBPS कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्यामध्ये ऑलरेडी हे डिक्लेअर झालेलं आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड मेन्स एक्झाम जी की IBPS कॅलेंडरमध्ये डिक्लेअर केलेली आहे, जी आहे 1 नोव्हेंबर 2026. याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला IBPS.in या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. पुढे येत असताना IBPS AFOचा जॉब रोल काय असणार आहे, तर ॲग्रिकल्चर लोन प्रोसेसिंग, फार्मर इंटरॅक्शन अँड फील्ड व्हिजिट. आपल्याला शेतकऱ्यांना इंटरॅक्शन करून त्यांच्या फील्डवर व्हिजिट करून त्यांना जर काही शेतकरी अडचणीत सापडले असतील तर त्यांना काही आपण अलाइड ॲक्टिव्हिटीज सुचवून त्यांचा त्यांचं जे काही फील्ड आहे ती आपण त्यांची ग्रोथ करून दिली पाहिजे. हे काम आपल्याला ॲज अ अधिकारी करायचं आहे. क्रॉप फायनान्स अँड ॲग्री क्रेडिट हे आपला रोल असणार आहे. गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन, जे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम शेतकऱ्यांसाठी लागू करते त्या आपल्याला इम्प्लिमेंट करून घ्यायच्या आहे ॲज अ अधिकारी. रुरल बँकिंग सर्व्हिस आपल्याला यामध्ये ग्रामीण भागाला आपल्याला कनेक्ट होता येईल. नाबार्ड ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळं बँकिंग वर्क आपल्याला करायचंय. फायनान्शियल इन्क्लुजनचा जो प्रोग्राम आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर काम करायचं आहे आणि ट्रेनिंग नंतर आपल्याला ऑफिसर म्हणून पण यामध्ये काम ॲज अ ऑफिसर आहेतच, पण स्केल 2 असेल त्यानंतर तुम्हाला त्याच्यातले प्रमोशन्स असतील या पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत. पुढे येत असताना याच्यातला सॅलरीचा पार्ट जर बघितला तर इन हँड स्टार्टिंग आपण म्हणूया की 78,000 प्लस असं आपल्याला याच्यामध्ये पगार असू शकते. HRA लीज फॅसिलिटीज, त्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स, मेडिकल बेनिफिट्स, प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीज, लो इंटरेस्ट लोन बेनिफिट्स, त्यानंतर रुरल पोस्टिंग अलाउन्सेस, हा वेगवेगळ्या प्रकारचा पार्ट आपल्याला जॉईनिंगच्या नंतर हा भेटणार आहे ॲज अ सॅलरी. त्यानंतर लास्ट इयर IBPS AFOच्या वॅकन्सीज कशा कशा आलेल्या आहेत किंवा काय झालेलं आहे यामध्ये वर्ष 2022 मध्ये
नोटिफिकेशन आल्यानंतर 516, पण ऍक्च्युअल 906च्या आसपास ह्या फायनल रिक्रुटमेंट झालेल्या होत्या. म्हणजे आलेली नोटिफिकेशन ही कमी जागांची असेल तरी पुढे जाऊन त्यामध्ये वॅकन्सीज ऍड होऊ शकतात. त्यामुळे हा आकडा जो आहे सगळाच 2022, 23, 24, 25 चा हा थोडाफार अंदाजे आपण म्हणू शकतो, एक्झॅक्ट जरी नसेल तरी त्या पद्धतीने ह्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. 2023 ला 500 वॅकन्सीज आल्या, 500 त्यांच्या रिक्रुटमेंट झालेल्या होत्या. 24 मध्ये खूप कमी रिक्रुटमेंट आल्या होत्या, 346, पण फायनल 946 ऑफिसरांची भरती ते बँकांमध्ये झालेली होती. 2025 मध्ये फक्त 310 जागांचं नोटिफिकेशन आलं होतं, पण 390 समथिंग अधिकारी हे ऍज अ ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे जॉईन झालेले होते. 2026 साठी 500 ते 900 जागा या एक्सपेक्टेड आहेत. त्या पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन हे आत्तापासूनच स्टार्ट करायचं आहे. वर्ष 2026 मध्ये जर 500 ते 900 पर्यंतच्या जागा येणार असतील तर त्या पद्धतीनंच आपलं प्रिपरेशन सगळ्यांच्या पुढे असलं पाहिजे. त्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे, तर BSc ऍग्रिकल्चर झालेला विद्यार्थी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी, हॉर्टिकल्चर असेल, ॲनिमल हजबंडरी असेल, फॉरेस्ट्री असेल, वेटरनरी सायन्स असेल, डेअरी टेक्नॉलॉजी असेल किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल, ऍग्रिकल्चरच्या ऑलमोस्ट सगळ्या ब्रँचेस आहेत त्या आपल्या कंप्लीट असतील. डिग्री कंप्लीट असेल तर आपण त्याच्यासाठी एलिजिबल आहेत. एज लिमिट हे जर बघितलं तर 20 ते 30 इयर हे आपल्याला जनरल कॅटेगरीचं, आणि ऍज पर गव्हर्नमेंट रूल्स हे एज रिलॅक्सेशन पण आपल्याला मिळणार आहे. सिलेक्शन प्रोसिजरची काय आहे, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन आपलं झालेलं असेल इंटरव्ह्यूच्या नंतर, जे कंबाईन स्कोर मेन्स आणि इंटरव्ह्यूचा येणार आहे त्यावर आधारित. IBPS AFO प्रिलिम्स एक्झामचा पॅटर्न जर बघितला आपण तर इंग्लिश विषय 50 क्वेश्चन आहेत 25 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वांट म्हणजेच गणित हा विषय आपल्याला 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी आहे. रिझनिंग हा विषय 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी आपल्याला आहे. 3 विषयावर आधारित ही प्रिलिम्स एक्झाम असणार आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश. याला निगेटिव्ह मार्किंग 0.25 असणार आहे. 150 टोटल क्वेश्चन 125 मार्क्ससाठी असणार आहेत, ज्याला टोटल वेळ 120 मिनिट. सेक्शनल जर बघितलं आपण टायमिंग तर 40 मिनिट पर सेक्शन असा आपल्याला त्याला वेळ दिलेला असणार आहे. पुढे येत असताना याच बॅच रिलेटेड ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या रिलेटेड आपण लास्ट इयरला आपण ॲग्रोस्टार अशी एक बॅच स्पेसिफिक टार्गेट AFO एक्झाम साठी स्टार्ट केलेली होती. यावर्षी पण तशीच ॲग्रोस्टार 2.0 फास्ट ट्रॅक लाईव्ह बॅच आपण या फक्त AFOच्या एक्झामसाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिशवर डिपेंड आपण घेऊन येतोय. तर ती टेंटेटिव्हली डेट जर बघितली तर आपण या पद्धतीनं 10 जुलै 2026 असू शकते. त्याच्या आसपास आपल्याला एक 40 ते 45 दिवसांचा वेळ भेटला, त्या पद्धतीनं आपण फास्ट ट्रॅक लाईव्ह बॅच कंप्लीट करू शकतो. ती बॅच आपली अवेलेबल असणार आहे संकल्प 247 या ऍपवर. त्यानंतर पुढे येत असताना आपल्याला प्रिलिम्स एक्झामचा आपण पॅटर्न तर बघितलाच होता, पण प्रिलिम्स एक्झाम मध्ये आपल्याला लास्ट काही इयर्सचे कट ऑफ जर कळाले तर अजून चांगलं. तसंच 2022 मध्ये बघितला तर आपण 17.75चा कट ऑफ होता, 2023 मध्ये 36.88, पण 23च्या नंतरचा कट ऑफ 24-25चा डायरेक्ट 51 आणि 50.13 असा वाढलेला आहे. अचानक हा प्रीचा स्कोर वाढल्यामुळे क्वांट, LR, इंग्लिश या तिन्ही विषयाचं आपल्याला वेटेज खूप जास्त झालेलं आहे. त्यानंतर याचा अभ्यास करणं खूप गरजेचा झालेला आहे. पहिले 17, 18, 35, 36 मार्क घेऊन या 3 विषयात आपला कट ऑफ क्लिअर करणे, सेक्शनल क्लिअर करणे आणि मेन्सला जाणे हा ट्रेंड कंप्लीट बंद झालेला असून तुम्हाला बिलकुल क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश याची डेडिकेटेड तयारी प्रॅक्टिस करावीच लागेल, जेणेकरून या आकड्यापर्यंत पोहोचावं लागेल. हे पोहोचण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स, प्रॉपर बॅच, त्या पद्धतीनं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण की यापर्यंतचा आकडा हा थोडा धडकी भरवणार आहे ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची प्रिलिम्स एक्झाम. त्या पद्धतीनंच आपलं प्रिपरेशन चालू असलं पाहिजे. IBPS AFOचा मेन्स एक्झामचा पॅटर्न जर बघितला तर प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन, गव्हर्नमेंट स्कीम ज्या ॲग्रिकल्चर रिलेटेड येतात, बँकिंगच्या रिलेटेड काही टर्म्स आणि क्वेश्चन्स असतील. 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी 45 मिनिट्सचा वेळ असतो. मेन्समध्ये पूर्ण ॲग्रिकल्चर बेस्ड क्वेश्चन यामध्ये विचारले जातात. तर मेन्समध्ये क्वांट, LR, इंग्लिश असा पार्ट येणार नाही, फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन यामध्ये विचारले जातील. पुढे येत असताना आपल्याला मेन्सच्या बाबतीतला कट ऑफ जर बघितला वर्ष 2022 ला, हा कट ऑफ 60 मार्कापैकीचा आहे. हा कट ऑफ ओव्हरऑल आपल्याला जर बघितला इंटरव्ह्यूच्या नंतर 100 पैकी फायनल सिलेक्शन कितीवर होतं या पद्धतीने आहे. 27.50 हा 60 पैकी मेन्स एक्झामचा कट ऑफ,
फायनल सिलेक्शन आउट ऑफ 100 विथ इंटरव्ह्यू जर बघितलं तर 63.20 हे वर्ष 2022. 2023 मध्ये जर बघितलं तर 29चा कट ऑफ आउट ऑफ 60 आणि 66.67 हा आउट ऑफ 100 विथ इंटरव्ह्यू. 2024 17चा कट ऑफ, त्यानंतर आउट ऑफ 100 62.27 आणि 2025 ला जर बघितला तर 60 पैकी 23.25 हा थोडा हायेस्ट कट ऑफ. 27च्या नंतर जर बघितला तर थोडा कमी, बाकीमध्ये आपण बघितला तर 17 आणि 29 या पद्धतीने होता. मेन्सला 70.33. थोडेफार आकडे पॉइंटमध्ये एखाद्या मार्कमध्ये मे बी कमी जास्त असू शकतात. सगळा डेटा हा गुगल करून त्या पद्धतीने आपण सॉर्ट केलेला आहे. मागच्या वॅकन्सीज जेव्हा रिझल्ट लागले तेव्हाचे हे फायनल आकडे आहेत, त्या पद्धतीने हे मी ऍड केलेले आहेत. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जर बघायचे झाले आपल्याला तर प्रिलिम्सला सगळ्यात महत्वाचं रिझनिंग मध्ये कोडिंग, अल्फाबेट सिरीज, ब्लड रिलेशन, सीलॉग, इनइक्वॅलिटी, ऑर्डर अँड रँकिंग, डिस्टन्स अँड डिरेक्शन हे सगळे तुमचे स्कोरिंग टॉपिक्स जे आपल्याला प्रिलिम्सला चांगला स्कोर घेऊन देऊ शकतात. पण सोबत सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. एकच एक्झाम रिझनिंगची असणार आहे, मेन्सला फक्त प्रोफेशनल नॉलेज असणार आहे. त्यामुळे इथं डेटा सफिशियन्सी, डिसिजन मेकिंग म्हणजेच क्रिटिकल रिझनिंग आणि इनपुट आउटपुट सारखा टाईप पण आपल्याला बघायला भेटू शकतो. क्वांटमध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज हा स्पीड मॅथचा पार्ट, डेटा इंटरप्रिटेशनच्या सगळ्या टाईप, त्यानंतर अरिथमॅटिकमध्ये पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, अवरेज, मिक्सचर ॲलिगेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन, पार्टनरशिप, प्रॉब्लेम्स ऑन एजेस या पद्धतीचे टॉपिक आपल्याला क्वांट सब्जेक्टमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपल्याला आरसी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल, क्लोज टेस्ट, एरर, व्होकॅब बेस्ड क्वेश्चन, मॅच दी कॉलम, वर्ड्स ऑफ आणि फिलर्सवर डिपेंड क्वेश्चन येऊ शकतात. तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे की आपण प्रिपेअर केले पाहिजे, जे की एखाद्या प्रॉपर बॅचमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. आता ॲग्रिकल्चर एएफओचं प्रिपरेशनची रियालिटी जर चेक केली तर ॲग्रिकल्चर नॉलेज तर पाहिजेच पाहिजे, पण सोबत बँकिंग रिलेटेड ॲप्टिट्यूड जो पार्ट आहे म्हणजेच क्वांट, LR, इंग्लिश, त्याची स्पीड, मॉक टेस्ट देणे, ॲग्रिकल्चरच्या कन्सेप्टची क्लॅरिटी असणे, त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड येणाऱ्या गव्हर्नमेंट स्कीमची माहिती असणे, बँकिंग अवेअरनेसच्या बाबतीत माहिती असणे, सोबत कॉम्पिटिशन खूप वाढत आहे. त्यामुळे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर सगळ्यांच्या पुढे राहायचंय तर प्रिपरेशन आधीपासूनच सुरुवात करायची. आणि शेवटी ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी ही सर्वात बेस्ट ऑफिसर लेवल बँकिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. हाही पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. पुढे येत असताना नवीन जे ॲस्पिरंट्स असतील ज्यांचं रिसेंटली ॲग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन संपलेलं आहे आणि त्यांना ॲग्रिकल्चर एएफओची तयारी करायची आहे, तर आपल्याला ॲग्रिकल्चर नोट्सचं रिव्हिजन, डेली MCQ प्रॅक्टिस, ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स, गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम, मॉक टेस्ट रेग्युलरली दिल्या पाहिजे. रिझनिंगची स्पीड इम्प्रूव्हमेंट केली तर थोडा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इंग्लिश स्ट्रॉंग करावं लागेल. जर आपलं इंग्लिश वीक असेल तर प्रिव्हियस इयरचे पेपर पूर्ण सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि क्वांटचं रिव्हिजन मस्ट आहे. या 3 सब्जेक्टच्या आधारावर आपलं प्रिलिम्स क्लिअर होऊ शकते. नवीन विद्यार्थ्यांनी याही गोष्टी लक्षात ठेवायच्या, पण सोबत एएफओच्या आपल्याला वेगवेगळ्या ॲग्री रिलेटेड एक्झाम पण, इफको असेल, टोबॅको बोर्ड असेल, वेअर हाऊस असेल, या पण ऑपॉर्च्युनिटीज वाढलेल्या असतील, तर हा केलेला अभ्यास त्याही एक्झामला, नाबार्ड सारख्या एक्झामला हा कामी येणारच आहे. त्यामुळे क्वांट, LR, इंग्लिश, डेली प्रॅक्टिस हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या मेन्शन केल्यात त्या जर प्रॉपरली आतापासून केल्या तर प्री प्लस मेस दोन्ही पद्धतीचा अभ्यास हा होतो. टार्गेट ॲग्रोस्टार 2026 जे आपल्या बॅचचं नाव पण आहे ॲग्रोस्टार 2.0. शेतीच्या ज्ञानाला आता बँकिंग ऑफिसरची ताकद द्या असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड प्लस गव्हर्नमेंट ऑफिसर ड्रीम जॉब म्हणजेच ॲग्रिकल्चर एएफओ. रुरल इंडियाच्या विकासात ऑफिसर म्हणून योगदान देण्याची सुवर्ण संधी आपल्याला IBPS एएफओ मार्फत भेटते. बँकिंग अधिकारी. एव्हरी मॉक टेस्ट टुडे इज इक्वल टू 1 स्टेप क्लोजर टू ऑफिसर लाईफ. ऑफिसर लाईफ जगायची असेल तर डेली एखादी मॉक असणं गरजेचं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी मोस्ट पॉवरफुल बँकिंग करिअर ऑपॉर्च्युनिटी ॲज अ एएफओ आपल्याला आहेच आहे. कॉम्पिटिशन वाढत आहे, तयारी आत्तापासून स्ट्रॉंग असलीच पाहिजे. सिलेक्शन नाही तर आपल्याला डायरेक्ट ऑफिसर माइंडसेट ठेवायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला एएफओच्या तयारीला लागायचं आहे. पुढे येत असताना यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन जून महिन्यात येणारच आहे, पण
दिलेल्या माहितीनुसार नोटिफिकेशन असेल, येणाऱ्या ज्या प्रीच्या आणि मेन्सच्या डेट आहेत त्या जवळपास ठरलेल्या आहेत. त्या पद्धतीनं तुमचं प्रिपरेशन चालू असलं पाहिजे. त्यासाठी तर तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण सोबत ही गोष्ट लक्षात ठेवायची की अराउंड टेंटेटिव्ह 10 जुलै आपल्याला ॲग्रोस्टार 2.0 या अगोदरची ॲग्रोस्टार 1.0 जी लास्ट इयर झाली होती, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याला उदंड प्रतिसाद दिलेला होता. तसाच आपल्याला या पद्धतीनं 2.0 मध्ये फास्ट ट्रॅक, क्वांट, LR, इंग्लिश या पद्धतीनं फॅकल्टीज आपला हा पार्ट लाईव्हमध्ये, त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ, त्यानंतर कंप्लीट सिलेबस असेल, टेस्ट सिरीज असेल, PDF असेल, हे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणार आहेत. तर या पद्धतीनं आपण या ॲडकडे बघायचं आहे किंवा या नोटिफिकेशनकडे बघायचं आहे. जे नोटिफिकेशन आपल्याला एक्सपेक्ट आहे जून महिन्यामध्ये, तर ॲग्रोस्टार किंवा ॲग्रिकॉस जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रिपरेशनसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्ही ॲग्रिकल्चरची तयारी करणाऱ्या AFOचा ड्रीम जॉब हा ज्यांचा उद्देश आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.